महाराष्ट्रावर सध्या कमी दाबाचं क्षेत्र कायम आहे, ज्यामुळे काल रात्रीपासून अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. मान्सून मुंबईपर्यंत पोहोचला असून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये दाखल झाला आहे. उर्वरित महाराष्ट्रातही मान्सून लवकरच पोहोचण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. मान्सूनचा पुढील प्रवास. पुढील 3 दिवसांत मान्सून अतिशय वेगाने महाराष्ट्रात दाखल होईल. त्यानंतर सुरुवातीला मान्सूनचा एक हलका खंड विश्रांती तयार होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात गुजरातपासून मुंबई ते गोव्यापर्यंत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट जाणवत आहे. बंगालच्या उपसागरातही एक नवीन प्रणाली विकसित होत आहे, परंतु हवामान खात्याने बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा अंदाज बदलला आहे. आता केवळ पुढील 2 दिवसांत या ठिकाणी दाबाचे क्षेत्र अपेक्षित आहे, त्यानंतर ते निरभ्र होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील प्रणाली कमकुवत झाल्या आहेत, परंतु महाराष्ट्रावर, विशेषतः मराठवाड्यावर एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले आहे. याला ओव्हर द लँड भूभागावर तयार झालेले असे म्हणतात आणि त्यामुळे महाराष्ट्रावर अजूनही पावसाचा प्रभाव कायम आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेली दुसरी प्रणाली फारच कमकुवत आहे, त्यामुळे त्याचे मोठे स्वरूप सध्या अपेक्षित नाही. महाराष्ट्रातील पावसाची सद्यस्थिती आणि पुढील अंदाज. मे 28 मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या सर्व ठिकाणी पावसाळी वातावरण राहील. मे 29 पावसाचे प्रमाण थोडे विरळ होईल. मे 30 अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांच्या प्रभावामुळे कोकण आणि विदर्भात थोडे पावसाळी वातावरण राहील. बंगालच्या उपसागरातील वारे महाराष्ट्रावर येऊ लागल्याने मान्सूनला पुढे सरकण्यास मदत होईल. मे 31 संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापलेला असेल. महाराष्ट्राच्या काही दक्षिणेकडील भागांत आणि विदर्भातही पावसाळी वातावरण राहील. पावसाची विश्रांती आणि पुढील सक्रियता. 1 ते 3 जून पावसाची निश्चित विश्रांती खंड असेल. 4 जून दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प वाढू लागेल आणि महाराष्ट्रावरील ढगाळ परिस्थिती वाढेल. हवामानात सकारात्मक बदल सुरू होतील. 5 जून महाराष्ट्रात विरळ पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते. आग्नेय अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती विकसित होत आहे, जी पुढील मान्सूनला गती देईल. त्यामुळे हे उघडपीचं वातावरण फार काळ टिकणार नाही. मे 27 मुंबईचा संपूर्ण भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अजूनही पाऊस अपेक्षित आहे, परंतु त्याचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. मे 28 पावसाची प्रणाली थोडी दक्षिणेला सरकेल, ज्यामुळे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर आणि बीडपर्यंत तिचा प्रभाव राहील. मे 29 या प्रणालीचा प्रभाव कमी होऊ लागेल. केवळ दक्षिणेकडील भागात हलकासा प्रभाव राहील. पाऊस उघडपीच्या मार्गावर जाईल. मे 30 महाराष्ट्रात अतिशय तुरळक ठिकाणी पाऊस होईल. बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली असेल, परंतु मान्सून दाखल झालेला असेल. मे 30 ते 5 जून महाराष्ट्रात सातत्याने उघडीप राहील. केवळ कोकण किनारपट्टीवर पाऊस असेल, इतरत्र पावसाला विश्रांती मिळेल. 6 जूनपासून महाराष्ट्रात वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल. 7 जून मान्सून सरींचा प्रभाव हळूहळू वाढायला लागेल. 7 ते 8 जून मान्सूनचा प्रभाव वाढेल. 9 जून बऱ्याच भागात मान्सूनचा प्रभाव वाढायला सुरुवात होईल. 10 जूनपासून महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रिय होईल. या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात बाष्प वाढेल आणि नवीन पावसाळी वातावरण तयार